नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 ऑगस्ट 2026. आजच्या व्हिडिओमध्ये राज्यात परत एकदा मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याचा अंदाज ह्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. पण त्या अगोदर काय करणार आहे, आज म्हणजे 4 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात कुठं कुठं पाऊस पडणार, कसा पडणार आहे त्याचा अंदाज देणार आहे. तर राज्यात आज 4 ऑगस्ट, 5 आणि 6 ऑगस्टच्या दरम्यान या 3 दिवसामध्ये राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 22 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, 1 तासाचा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्वप्रथम हा कुठं पाऊस पडणार आहे, जे भाग आतापासून पावसामध्ये वंचित होते, म्हणजे ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात हे पाऊस पडणार आहे. मग सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा, त्याच्यानंतर पंढरपूर, कासेगाव, त्याच्यानंतर आटपाडी, जत, त्याच्यानंतर इकडं बारामती, दौंड, इंदापूर ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, नळदुर्ग, अक्कलकोट, मंद्रुप ह्या परिसरामध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं कंधार, लोहा, पालम, म्हणजे पालम हे भागात पाऊस कमी होता त्या भागात देखील परत एकदा आता पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा ह्या 3 जिल्ह्यात देखील चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही, फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नांदेड जिल्ह्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा नांदेडकरांनी अंदाज लक्षात यायचा. धर्माबाद, बिलोली, नायगाव, नरसी, त्याच्यानंतर वसंतनगर त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात देखील आहे, अमरावती जिल्ह्यात आहे, अकोला जिल्ह्यात आहे, वाशिमकडं आहे, हिंगोलीकडं आहे, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जिल्हा, परभणी जिल्हा ह्या परिसरात काय होणार आहे, दुपारनंतर ऊन पडेल आणि दुपारपर्यंत ऊन पडेल, दुपारच्या नंतर लगेच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. आणि मुंबई कोकणपट्टीचा म्हणजे ते पालघरपासून ते इकडं रत्नागिरीपर्यंत, गोव्यापर्यंत ते पाऊस सुरूच राहील. त्याच्यामुळे पुणेकडे देखील सरी सुरू राहते. घाटमाथ्यावरला पाऊस आज जोर धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील पाऊस सुरू होईल, नाशिकला देखील पाऊस येईल, संगमनेर, अकोलेकडे पडेल. त्याच्यानंतर नंदुरबार, धुळेकर सरी येतील, काही ठिकाणी रिमझिम पाऊस येईल. आणखीन 3 दिवस मध्ये राज्यात असाच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे. सर्वदूर नाही पण पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात यायचा. पण आता याच्यानंतर पाऊस कधी येणार आहे, तर राज्यातल्या शेतकऱ्याला 7 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत, 13-14 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करण्यास वेळ आहे. त्या 5-7 दिवसामध्ये तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 15 ऑगस्टला म्हणजे यावर्षी नागपंचमीला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा ह्या जवळपास 6-5-11-13-15 जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं म्हणजे यावेळेस वरून राज्याची बॅटिंग विदर्भाकडे. पण हेच कमी दाबाचा पट्टा काय होईल, आता जसा पाऊस गेला तसा इकडं लगेच पुन्हा जालनाकून जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिककडे परत जाणार. मग त्याच्यानं परत नाशिककडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार म्हणून परत पुन्हा गोदावरी नदीला पाणी येणार. आणि योगायोगानं तुम्हाला एक सांगू इच्छितो की जायकवाडी धरण आहे आजच्यानं 90% भरलंय. तर तुम्हाला सांगतो 90 आणि 93% झाल्याच्या नंतर ते सोडणार आहे. तर जायकवाडी धरणातले जे जी नदी आहे गोदावरी नदी, ती पैठणपासून पुढे निघते, ती नांदेडपर्यंत आहे. ज्यांच्या मोटरी असेल तर चालू असल्या तर ठेवा, पण बंद असल्या तर काढून घ्यायची तयारी ठेवा, कारण की जायकवाडी धरणाचं पाणी कधीही सुटू शकते, कारण वरतून आवक चालू आहे. 93% झाल्याच्या नंतर हे जायकवाडी धरणाचं पाणी सोडू शकते म्हणून हे त्याचे आदेश येतील, तुम्हाला निर्देश देखील येते. त्या आदेशाचं पालन करावं म्हणून शेतकऱ्याला माझी विनंती. नदीकाठचे गाय गोटे असतील तर तुम्ही तुमचे आता ह्या 2-3 दिवस चरायला सोडू नका, कारण की कोणत्याही क्षणी पाणी सोडू शकतात. आणि एखादं पाणी सोडलं तर आपल्याला लक्षात येत नाही, मोबाईलचे चार्जिंग नसल्यामुळं मेसेज कळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सतर्क राहावे.
त्याच्यानंतर सगळ्यात सांगायचं झालं तर ह्या पावसामध्ये 200 मिलीमीटर ते 250 मिलीमीटर पुन्हा एकदा पाऊस राज्यात पडणार आहे. ते 15 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे 15, 16, 17च्या दरम्यान ते पूर्व विदर्भातच पडणार आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यात देखील 200 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती. पुन्हा विशेष म्हणजे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी एक तालुका आहे. त्या भागात मोर्शी, वरुड तिकडे थोडाफार या पट्ट्या पाऊसच पडल्या नाही. तर मोर्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की तुमच्याकडं ह्या पावसामध्ये 15 ऑगस्टचा जे पाऊस आहे ना त्याच्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. मुसळधार पाऊस पडणार आहे. ओढे नाले देखील खळखळ वाहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जसा पाऊस पडला परत एकदा तुमच्याकडे एकदा जोराचा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून तुम्ही तुमचं शेतीची कामे करा. शेतीची तयारी करून ठेवण्याची तयारी ठेवा. त्याच्यानंतर विशेष म्हणजे येलदरी धरण येतं त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले